बातमी पुण्याची आहे। पुण्यात खराडी रेव पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी खेवलकरांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। शनिवारच्या पार्टीत दोघेही खेवलकरच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। श्रीपादच्या सांगण्यावरूनच 2 महिला पार्टीत आल्या असं देखील कळतंय। त्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत। श्रीपाद यादववर याआधी बेटिंग प्रकरणात गुन्हा दाखल आहे। त्याला अनेकदा अटकही झालेली आहे। निखिल पोपटाणी हा सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो अशी देखील माहिती समोर येते। पोलिसांनी खराडी भागातील एका ठिकाणी हा छापा टाकला। यापूर्वी हा ग्रुप बॉलर नावाच्या पबमध्ये आणि वेस्टिन नावाच्या हॉटेलमध्ये गेला होता अशी ही माहिती मिळते। अंमली पदार्थ नक्की कोणी आणले होते हे अजूनही पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आणखीन एक अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येताना दिसतीये। नक्कीच अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। त्याआधी आपण एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत की प्रांजल खेवलकर हे आता उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। त्यांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। स्वतः विजयसिंह ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। काय उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आम्ही ही सदरची खोटी जी बनावट फिर्याद दाखल केलेली अडकवण्यासाठी ती FIR रद्द करण्याची मागणी करणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काल ज्या महिलेकडे ते कोकेन वगैरे गांजा मिळून आलं तिला तुम्ही घरी पाठवून दिलं, म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवून दिलं आणि माझी विनाकारण पोलीस कस्टडी घेतली म्हणजे प्राज्वल खेवलकरांची। आणि प्राज्वल खेवलकरांना विनाकारण तिथं नाहक त्रास दिला जातोय की कोकेन कुठून आणलं, कुठून आणलं। लक्षात घ्या, प्राज्वल खेवलकरांचा कोकेनशी संबंधच नाही, नार्कोटिक ड्रग्सशी संबंधच नाही। विनाकारण त्यांना हॅरेस केलं जाते की त्यांना कोकेन कुठून आणलं। ज्या व्यक्तीने आणलंच नाही त्याच्याकडे तुम्ही कसला तपास करताय? आणि ज्या महिलेच्या पर्समध्ये निघून आला त्या महिलेला तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी दिली। मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे व्हायरल झालेला आहे। ती जी महिला आहे ती कुठलीही भीती कुठलंही दडपण नसताना पोलीस आल्यानंतर स्वतः पर्समध्ये न सांगता ते गांजाच्या पुढे आणि ते ड्रग्ज वगैरे काढून देते। ह्याच्यावरून हा पूर्णपणे संशय हा बनावटीकरणाचाच वाटतो आणि ह्याच्या संदर्भातच आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत की अशा प्रकारची ही FIR रद्द करण्यात यावी। तसंच उद्या देखील आम्ही भरपूर काही खुलासे करणार आहोत की ज्याप्रमाणे की ही कशा पद्धतीने खोटी कारवाई आणि बनावट कारवाई करण्यात आली। पोलिसांनीच या मुलींना पाठवला ड्रग्ज घेऊन? मी असं पोलिसांचं नाव घेत नाही, पण ज्यांनी कोणी हा काय प्रकार करायचा होता, हा जो काय त्यांना अडकवायचं होतं त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत, परंतु ते पूर्ण सक्सेसफुल होणार नाहीत कारण हे खोटं हे टिकत नाही। लक्षात ठेवा, आजपर्यंत 6-7 दिवस झाले आज कोकेन कुठून आले ह्याचा पत्ता मिळालेला नाही। ज्यांनी कोकेन आणलं त्यांना तुम्ही न्यायालयीन कोठडी, मग काय घंटा तुम्हाला मिळणार आहे कोकेन कुठून आलं आणि काय आलं ते? तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत। कधी जाणार आहे तुम्ही उच्च न्यायालयामध्ये? नाही, उद्याची काय मुवमेंट आहे, उद्या आम्हाला हजर करणार आहेत त्यांना। उद्याची काय मुवमेंट आहे त्याच्यावर ठरवून आम्ही लगेच उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत। म्हणजे गुन्हा रद्द करावा यासाठी आता प्रांजल खेवलकर हे उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। हा FIR रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे। 4 ते 5 दिवस झालेले आहेत तरी सुद्धा हे ड्रग नेमकं कुठून आणि कुणी आणलेलं आहे याचा खुलासा पोलीस करत नाही आणि त्यामुळे हे सगळं प्रीप्लॅन्ट आहे असा आरोप प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी केलेला आहे। आणि त्यामुळे आता प्रांजल खेवलकर हे उद्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर मात्र उच्च न्यायालयामध्ये धाव घेतील आणि या विरोधात आता ते उच्च न्यायालयाची लढाई आहे ती सुद्धा लढणार आहेत। आता उद्याच्या पोलीस कोठडी संपल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडून काय याबाबतची माहिती दिली जाते किंवा काय निकाल दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण सुरुवातीला जशी आपण बातमी सांगत होतो की श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे जे आहेत हे सुद्धा सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर सुद्धा याआधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, बेटिंगचे गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती आहे। आणि अशा या 2 व्यक्तींच्या संपर्कात प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्रांच्या संगतीने आलेले होते आणि तो एक ग्रुप या ठिकाणी तयार झालेला होता। मात्र ज्या 2 तरुणी त्या संपूर्ण पार्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या नेमका कुणी आणलेल्या होत्या? श्रीपाद यादव यांच्या सांगण्यावरून त्या पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। पण संपूर्ण या ड्रग पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना अडकवलं जाते असा आरोप आता होऊ लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता प्रांजल खेवलकर यांच्या वतीनं आता उच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेण्यात येत आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।